विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान केलं जाणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे। विधान परिषद निवडणुकीची 22 जूनला मतमोजणी होणार आहे। राज्यातल्या विधान परिषदेच्या जागांसाठी आज मतदान पार पडतंय। विधान परिषदेच्या 17 पैकी तब्बल 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। या दणदणीत बिनविरोध विजयामुळे सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। तर 6 बिनविरोध जागा वगळता 11 जागांसाठी मतदान पार पडतंय। 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। तर आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे। जवळपास 6 जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, त्यामुळे महायुतीच्या गोटात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। आज 11 जागांसाठी मतदान पार पडेल आणि त्यानंतर 22 जूनला मतमोजणी होणार आहे। तर प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारीही पूर्ण झालेली आहे। आज विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या 11 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। तर 17 पैकी 6 जागा या बिनविरोध झालेल्या आहेत। उरलेल्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे। आणि या संदर्भात आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत आमच्या प्रतिनिधींसोबत। आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नाशिकहून योगेश खरे, नागपूरहून अमर काणे, संभाजीनगरवरून विशाल करोळे आणि सांगली साताऱ्यावरून प्रताप नाईक। आणि सुरुवातीलाच आपण नाशिकमधल्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, नाशिक मतदारसंघाची चर्चा संपूर्ण निवडणुकीमध्ये जोरदार झाली। या सगळ्यांची अनेकांची मनधरणी करण्याचे महायुतीकडून प्रयत्न केले गेले, अनेकांना यश देखील आलेलं आहे। काय सध्या नाशिकमध्ये घडामोडी घडतायत? आज मतमोजणी होणार आहे, कशी तयारी झालेली आहे? नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यामध्ये एकूण 9 ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे। विधान परिषदेच्या मतदारांना, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांना मतदान करण्यासाठी सोपं व्हावं या दृष्टिकोनातून तालुका स्तरावर हे मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहे। आपण जर परिस्थिती बघितली तर नाशिक विधान परिषदेमध्ये आत्तापर्यंत 3 उमेदवार हे खरं म्हणजे ऑन पेपर आहेत। आता ज्यावेळेस मत द्यायला जातील त्यावेळेस तिघांची नावं त्या ठिकाणी दिसतील। मात्र तांत्रिकदृष्ट्या जर आपण म्हटलं तर महायुतीनं जे 2 जण होते, ज्यामध्ये आपण म्हणू गोकुळ गीते आणि त्याचबरोबर भोसले या दोघांचंही नावं जी आहेत ती नाव प्रसाद हिरे या दोघांनीही पाठिंबा दिल्याचं जाहीर केलेलं आहे। आणि व्हीप हा भाजपनं बजावलेला आपण पाहता येतो। ज्या ठिकाणी नरेंद्र दराडे हे महायुतीचे उमेदवार आहे, त्यांना हेच अधिकृत उमेदवार आहे असं त्यांनी या व्हीपमध्ये म्हटलेलं आहे। मात्र एकूणच जर आपण बघितलं तर यामध्ये त्यांना मतदान करावं सर्वांनी असं कुठेही म्हटलेलं नसल्यामुळे एक राजकीय चर्चा अशी सुरू झालेली आहे की यामध्ये गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांना सुद्धा काही मतं जाऊ शकतात। एकूण जर परिस्थिती बघितली, जी नाराजी दराडे कुटुंबियाबद्दल मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींमध्ये पाहायला मिळते, त्याचे परिणाम आज आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात। मात्र एकूण जर आपण बघितलं तर सध्या 619 मतदार आहेत आणि या मतदारांची फेस रेकग्नेशन सुद्धा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने पूर्ण केलेलं आहे। या सर्वांचं मतदान आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी पार पडेल। नक्कीच योगेश, तर या संपूर्ण मतदान प्रक्रियेसंदर्भातली अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तसेच जोडलेले पुढे जाणार आहोत आपण संभाजीनगरमधून अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये देखील अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते महायुतीमधून, त्यांची मनधरणी करण्यात आली। अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे देखील घेतले। आज मतदान पार पडणार आहे, काय चित्र अपेक्षित केले जाते? प्राची, अगदी खरं आहे, बंडखोरीचं ग्रहण लागलं होतं। महायुतीमध्येच मोठी बंडखोरी झाली होती, मात्र अखेर आता ही सगळी बंडखोरी शमलेली आहे आणि आता उमेदवाराचा म्हणजे महायुतीच्या उमेदवाराचा विजय सुकर झालेला आहे असा दावा महायुतीचे नेते करतायत। भाजपचा उमेदवार सुहाससाठी निवडणूक लढतोय आणि खरं तर महायुतीकडे बहुमतासाठी लागणारी सगळी मतं आहेत, मात्र तरीसुद्धा 500वर मतं मिळवणार असा दावा महायुतीने केला आहे। आता हा 500चा दावा केल्यानंतर महाविकास आघाडीची काही मतं निश्चितपणे फुटतील असं सांगण्यात येते। खरं तर मतदानाची ज्यावेळेस रंगीत
संगीत तालीम केली होती. त्याच वेळेस 419 हे महायुतीकडे मतांचा कोटा असताना त्यांना जवळपास 455 मतं पडली होती. म्हणजे जवळपास 36 मतं कुणाची पडली अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आणि त्याच वेळेस शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला 500च्या वर मतं मिळतील आणि आमचा मोठा विजय होईल असा दावा केला होता. त्यामुळे आज उत्सुकता आहे की महाविकास आघाडीची किती मतं फुटतात आणि किती महायुतीला मिळतात. कारण संख्याबळ पाहता महायुतीकडं पूर्ण संख्याबळ आहे. त्यामुळं आजच्या निवडणुकीचा हा जो पेपर आहे त्यांच्यासाठी अतिशय सोपा आहे असं म्हणू शकतो. तरीसुद्धा प्रशासनानं पुरती जय्यत तयारी केलेली आहे. ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. अगदी 1 किलोमीटर बाहेरून वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. सामान्य नागरिकांना यात प्रवेश नाही आहे. मतदान केंद्रावर पोलिसांची पाहणी सुरू आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि दुपारी 4 वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त शहरातच नाही तर जवळपास 9ही तालुक्याच्या ठिकाणी या मतदानाची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 40 किंवा 50पेक्षा जास्त मतदार नाहीत. मात्र यासाठी प्रशासन 8 ते 4 पूर्णतः सज्ज असणार आहे. भाजपचे नगरसेवक एक सोबत मतदानासाठी येणार आहे. शिवसेनेचे एक साथ येणार आहे. सोबतच संभाजीनगरमध्ये एक तिसरा उमेदवार आहे MIMचा. MIMकडे एकूण विधान परिषदेसाठी जवळपास 40 वर मतं आहे. मात्र त्यांचा सुद्धा उमेदवार आहे आणि त्यांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करावं अशा पद्धतीचा व्हीप सुद्धा काढलेला आहे. त्यामुळं निवडणूक जरी एकतर्फी दिसत असली तरी 3 उमेदवार रिंगणात आहे. भाजपकडनं संजय शिरसाट आहे तर उबाठाकडनं गणेश लोखंडे आहेत आणि MIMचा सुद्धा एक उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळं निश्चितपणे आजचा दिवसभर हा मतदानाचा आणि नक्की महाविकास आघाडीची किती मतं फुटतात आणि महायुतीकडे पडतात हे पाहणं छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाचं ठरेल. जी नक्कीच विशाल, तर वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहणार आहोत. आता पुढे वळणार आहोत. सांगली सातारा मतदारसंघाबाबत आपण अपडेट घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रताप, सांगली सातारामध्ये महायुती महाविकास आघाडी थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय चित्र आहे त्या ठिकाणी? कशा प्रकारे मतदान प्रक्रियेसाठी तयारी देखील करण्यात आलेली आहे? आपण पाहतो की सांगली असेल किंवा सातारा या ठिकाणी आपण पाहतो की 12 मतदान केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया होणार आहे. मी आता साताऱ्यातल्या तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर आहे. याच ठिकाणी मतदानाची प्रक्रिया आपण पाहतो की पार पडणार आहे. ही निवडणूक आपण पाहतो की अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. कारण आपण पाहतो की शंभूराज देसाई असतील किंवा आपण पाहतो की मकरंद पाटील यांनी ज्या पद्धतीची भूमिका सुरुवातीच्या काळामध्ये घेतली त्याच्यावरून मोठी रंगत दिसून आली. कारण आपण पाहतो की हे दोघंही नेमकं काय करतात अशा प्रकारची भीती भाजपच्या गोटात तयार झालेली होती. पण शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या मागे उभे आहोत अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. एकूणच आपण पाहतो की महायुतीचे धैर्यशील कदम आणि शरद पवार गटाचे अभय जगताप यांच्यामध्ये ही प्रमुख लढत होते. तर त्याच्यामध्ये किशोर धुमाळ हे अपक्ष म्हणून आहेत. त्यामुळे आपण पाहतो की तिरंगी लढत असली तरी प्रमुख लढत ही या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्येच होताना दिसते. पण एकूणच आपण पाहतोय की जे मतदान आहे त्याच्यामध्ये 895 इतकं मतदान आहे आणि दोन्ही जिल्ह्यात मिळून हे मतदान होणार आहे. पण महायुतीच्या नेत्यांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळेला जो काही रामायण घडलं त्याच्यानंतर आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागून राहिलेली की नेमकं काय होईल. कारण शंभूराज देसाई असतील किंवा मकरंद पाटील या दोघांनी स्पष्ट केलेलं की आम्ही महायुतीच्या नेत्यांच्या पाठीमागे आहोत. पण निवडणुकीच्या पूर्वसंध्येपर्यंत यांची भूमिका लवकर स्पष्ट झाली नव्हती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये या दोघांनी ती भूमिका स्पष्ट केली. त्यामुळं एकूण महायुतीचं या ठिकाणी आपण पाहतो की पारडं जड असलं तरी पण कुठंतरी मनामध्ये भीती आहे. त्यामुळे आपण पाहतो की भाजपनं आपले सर्व उमेदवार सहलीसाठी नेलेले होते आणि ते एक गठ्ठा येऊन या ठिकाणी मतदान करणार आहेत. एकूणच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात चुरस जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळाली. महायुतीचं पारडं जड सुरुवातीपासून होतं पण शंभूराज देसाई मकरंद पाटील यांची भूमिका मात्र भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण करणारी होती. अपक्षांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात मतदारांची आहे ती आपल्याकडे वळवण्यात भाजपनं आधीपासूनच प्रयत्न केला होता आणि त्यांच्या बाजूनं अपक्षांची संख्या देखील जास्त आहे, मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळं या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असली तरी सुद्धा आता आपण महायुतीचं पारडं जड असल्याचं सध्या म्हणता येईल. नक्की समर, तर या उमेदवारांचं आज जे भवितव्य आहे ते मतपेटीमध्ये बंद होणार आहे. 22 तारखेला संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे आणि यानंतर आपण जाणार आहोत नागपूरमध्ये. नागपूरचे अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडनं. अमर, नागपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे. संख्याबळाचा विचार केला तर भाजपचं पारडं जड मानलं जातंय. मात्र काही अनपेक्षित घडामोडी घडण्याची अपेक्षा आहे का?
नाही, किंबहुना जसा विशाल म्हणत होता की भाजपा करता जसा संभाजीनगरला पेपर सोपा आहे तसा नागपुरात आणि किंबहुना विदर्भातल्या तिन्ही जागांवर पेपर सोपा आहे, पण त्यांचा प्रयत्न जो आहे तो डिस्टिंक्शन घेऊन पास होण्याचा आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे मतं फुटतात का किंवा महाविकास आघाडीचे मतं भाजपाकडे जातात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. सर, नागपुरात 560च्या जवळ भाजपाचे वोट बँक पक्के आहे, म्हणजे संख्याबळ निश्चित आहे, पण त्याचबरोबर त्यांच्याकडून जो दावा करण्यात येतो 600 पेक्षा जास्त मतं मिळतील असा त्यांच्याकडून दावा करण्यात येतो. महायुती जरी त्यांच्याकडेच पूर्ण संख्याबळ असलं तरी पहिलेपासून अगदी समन्वय सगळ्या संपूर्ण महायुतीमध्ये विदर्भात दिसून आला आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये संपूर्ण दिसून आला. नागपुरात विचार करायला गेलास तर सगळे जे नगरसेवक होते किंवा जे प्रतिनिधी होते नागपूर महानगरपालिकेतले ते सुद्धा बाहेर पाठवण्यात आलं होतं, त्यांचं ट्रेनिंग शेड्यूल सुद्धा सांगण्यात आलं. पण त्याचबरोबर आपण नागपूर सोडलं तर आपण अमरावतीचं बघायला गेलास तर तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हा अजूनपर्यंत चर्चेचा विषय किंवा संभ्रम तिथे दिसून येतोय. हर्षजित देशमुख असल्याचं सांगण्यात येत आहे, पण ते शेवटपर्यंत कुठेच प्रचारात दिसले नाही. वंचितला कुठेतरी पाठिंबा देईल महाविकास आघाडी अशी चर्चा होती, पण त्याबाबतचंही चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे तिथे सुद्धा संभ्रम आहे. आणि दुसरीकडे भंडारा गोंदियामध्ये बघायला गेल्यास तिथे काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार आहे. त्यामुळे एकूणच चित्र बघायला गेल्यास महायुतीचं समन्वय दिसून आलं आणि भाजपाचा जो समन्वय आणि जे शिस्तबद्धता दिसते त्याचा फायदा कुठेतरी भाजपाला मिळेल, किंबहुना महाविकास आघाडीचे काही मतं त्यांना मिळतात का याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. नक्कीच अमर, विशाल, योगेश आणि प्रताप, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या मतदान प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.